पहिल्यांदा मक्काचा वास सुद्धा घेतात, कारण ते मक्का पाण्याच्या ओघात त्यांनी वास गेलेत. त्यामुळं बघा ते काय पोतं ही लागलं वाटतं, त्यामुळे त्यांनी पोतं बाजूला काढलं. ते नंतर आपल्याला बिल भेटलं आणि आपण निघाला माल जर निघाला आहे 6 टन. नमस्कार मंडळी, मी नागेश माळी. स्वागत तुमचं आपल्या अजून एका नवीन ब्लॉगमध्ये. आणि सकाळचे 9 वाजलेत. मी आहे सध्या तानंग फाट्याला. तानंग फाटा आहे ना, त्याचं बारामध्ये आगो आहे. आणि मी तर आवली मक्का घेऊन रात्री 1 वाजता आलतो. आणि आपला लागला नंबर 4. आणि काय होते नंबर लावायला लागते, त्यामुळे मी पण आलतो जाते. आणि माझा 4था नंबर आहे. आणि अजून पण आता 9 वाजता अजून एक झाली नाही गाडी. 4 गाड्या राहिल्या त्या. तर आपलं आता मग असे मी उठलो म्हणजे 8 वाजता उठलो, सगळं आवरलं. आणि कधी सॅम्पलवाला आलता, सॅम्पल वगैरे काढून नेले, सगळं झाले. आणि आता कुठं जाऊन नाश्ता करूया म्हटलं. नाश्ता इथं पाठीमागं लागते, राहिलं लांब नाही. आणि तुम्हाला नंतर दाखवतो असं झालं. तर काय विषय झाला, कंपनी इथंच आहे आपली काय पुढं. ही कंपनीचं मेन आहे गेट. आणि इकडं कंपनी आत आहे, थोडं लांब आहे त्याकडं, म्हणजे असं मोठी आहे कंपनी. आणि कंपनीचं जे पार्किंग आहे इथनं 600 मीटर आहे. कंपनी येतं, कंपनीचं पार्किंग तिकडे 10 कोसा इथनं 600 मीटर आत लागते. आत जाऊन इकडे साईडला डबे येतात, त्यामुळे तसं गाडी लावून ये म्हणलं का लय होते लांब. त्यामुळे मी गाडी इथं लावली साईडला. काय अडचण नाही आपल्याला इथं. हो का, गाडी इथं लावल्या. आणि तानंग फाटा पण इथं लय लांब नाही. काय इथं एक 500 मीटर असेल तानंग फाटा. आणि इथं कंपनी आहे. तानंग फाटा ह्या इथं आहे. आता इथं झूम केलं तर तुम्हाला ब्रिज दिसते इथे. आणि इथं तानंग फाटा आहे. आणि मी ही लावल्या गाडी इथंच. इथं काय विषय नाही. इथं समोर ही मेन आहे गेट कंपनीचा. आणि जाऊन मी आता नाश्ता करतो, मला लागेल त्या भुका. आणि नंतर बघून आपला नंबर काय ते यायला 1-2-3 वाजते, कारण 4 गाड्या, त्यामुळे काही विषय नाही. आणि त्यात आणि सॅम्पल होते पास. पण नंतर आणि सगळा माल खाली होईल, काय अडचणीचं काय माहीत का. गाड्या अर्धे होत्या खाली, नंतर अर्धे कुठं बाहेर, नंतर मावचर लागते पुढं. त्याची काही गॅरंटी काही देऊ शकत नाही. तर बघूया, जाऊन आधी नाश्ता करतो. आणि मग नंतर आता भेटू, तुम्हाला सांगतो. मग जाऊन नाश्ता केला, नाश्ता करून नाश्त्याचं बिल देऊन बाहेर यायला तो घ्यायला फोन, नागेश गाड्या आत घेऊन या. अरे लवकर म्हटलं, काय विषय नाही म्हटले. तर आता गाड्या आत नाही म्हटले. आणि आपण आता गाडी घेऊन आत जाऊया आत. कारण मला वाटलं नंबर यायला 1-2 वाजेला म्हटले. तर आता लगेच गाड्या आण म्हटलेत. चांगलं झालं म्हटलं ना, कुठं इथं बसायचं. तर चला आपण आता आत जाऊया. आपल्याकडे आत घेतले. आणि आत घेतल्या ही आपल्या ही आहे पुढे गाडी 18 टन ही आहे गाडी. आणि आता ही गाडीचे 2 थप्पे झाले ते वाढतं. मग ही झाल्यानंतर मग आपली गाडी आहे 60 आहे, 18 टन गाठले, काही विषय नाही. टाटाची गाडी आहे, गाडी झाडून. तर आता बघूया, ह्या गाडीला नाही म्हटलं खाली गाडी अर्धा-पाऊण तास लागेल. मग नंतर आपली गाडी विषय नाही. आपली गाडी 2 तासात खाली होत्या. म्हणजे आता तरी 9:30 वाजले, 10:30 11:30 पण गाडी फिनिश. विषय दाखवतो मक्काबद्दल. मक्काचं सॅम्पल बघा. म्हणजे काय होते, लोकांना वाटते माल कसला आणला तर चालेल आणि काय होत नसते. पण इथं बघा एक पॉईंट दाखवतो. आता इथे सॅम्पल काढायला 2 हे आहेत साहेब, म्हणजे कोणतं आवडतं. प्रत्येक पोत्या सॅम्पल काढतात, प्रत्येक पोत्याचं सॅम्पल काढतात. त्यात जर पोते एखाद बाद लागले की पोतं ते साईडला टाकतात. इथं बारामतीला कसलाही माल आणला तर चालत नाही वगैरे. प्रत्येक पोत्या सॅम्पल, प्रत्येक तुमची भले पोती 200 असू नाही, 300 असू नाही, 400 असू नाही, तुमची गाडी 20 टन असू दे, 30 टन असतात, काही विषय नाही. प्रत्येक पोत्या सॅम्पल काढायचं म्हणजे काढायचं. त्यात जरी मक्का काळी डाग मावचे जरी लागलं ती पोतं साईडला टाकायचं आणि नंतर गाडी टाकायचं. त्याचे पैसे एक्स्ट्रा द्यायला लागतात. अगदी प्रत्येक 2 जण काढतात, प्रत्येक 2 जण काढतात प्रत्येक पोत्या सॅम्पल. मग बघा मक्का कसली पाहिजे. आणि त्या मक्काचा वास सुद्धा घेतात, कारण ते मक्का पाण्याच्या ओघात त्यांनी वास गेलेत.
त्यामुळं बघा ते काय तर पोतं ही लागलं वाटतं, त्यामुळे त्यांनी पोतं बाजूला काढलं. ते असे कंडिशन आहे, त्यामुळं माल हा चांगलाच लागतो. त्यामुळे माझ्या पण गाडीत निघेल का गॅरंटी मला नाही आहे. त्यामुळं बघू, त्यामुळं बारामतीची गोळी पेंट किंवा काय ते पेंट सगळी चांगली असत्या. हे कारण ह्या पद्धतीनं, कारण इथं जेव्हा त्यांचा कच्चा माल येतोय म्हणजे मक्का वगैरे सगळे ते त्याने अगदी चेक करून घेते, त्यामुळे त्यांचा विषय नाही. प्रत्येक पोत्या सॅम्पल दोघं आहेत ते पण. आणि मका वास घेऊन मक्का बघून काळी डाग मावच्या मगाशी म्हटल्यासारखं असं असते बघ, त्यामुळं अवघड आहे थोडं. A few moments later. आपली गाडी एका तासानंतर सगळी टोटल गाडी खाली झाली. आपलं काय औषध घाण काळं डाग काय सगळं नव्हतं. गाडी टोटल म्हणजे सगळी पाक खाली झाली, काय विषय नाही. आणि आता आपल्याला घ्यायची पावती म्हणजे पोच घेऊन काटा काढायचं, गाडी काढायची बाहेर. आणि ट्रान्सपोर्टवाल्याला फोन केला तर काय मला आहे का बघा म्हणून सांगतो म्हटलेत मला. तो सगळं आपण आवद्या म्हणलेत पोच काटा बिटा काय असेल तिकडे करू. फोन म्हटलं करतो, इथं अर्धा तास लागते सगळं व्हायला. तर बघूया तुम्हाला म्हटलं सांगा. आता माल कुठला निघतो ही महत्वाचं, जर तर निघाला तर काय वाईट नाही, आणि बाहेरला निघाला तरी पण काय चालतंय. आता काय माल नाही म्हटल्यावर काय ते ही काय पाहिजे. चला व्हिडिओ का कंटिन्यू भेटूया. फायनल आपली सगळं काम झालं, काटा पोच बीच सगळं झालं. आणि आपण चाललोय आता पार्सोनाच्या ऑफिसला. ट्रान्सपोर्ट म्हणले ऑफिसला म्हणलेत, तर कुपवाडवरून आपल्या ऑफिसला. तर चला जाऊया ऑफिसला, मग जाऊन आपल्याला कळणार काय माल आहे का नाही का काय होतं. फायनली आपण आले पार्सोनाच्या ऑफिसला संजय नगरमध्ये. हे त्यांचं ऑफिस आहे. आणि आता आज जाऊन बघा माल काय मिळतं, कुठला मिळतो, किती मिळते. तर आपण आज चाललो आता. इथं आहे का कृष्णा गोदावरी खत आणि बियाणे उत्पादन विक्री सहकारी संस्था कन्नडवाडी. यांचं मेन आहे तिथं कन्नडवाडीला. One eternity later. तर अर्ध्या तासानंतर आपल्याला बिल भेटलं. आणि आपला निघाला माल जतचा निघाला आहे 6 टन आणि खोजनवाडी निघाले 9 टन, असा मग 15 टन माल आहे. आणि ही माल आपल्याला जायला भरायला कुपवाडी MIDC मध्ये. आता आपटं आली आणि आता आपटं त्याकडला जरा आणि इथं जायला अर्धाच लागते. तर मग चला जाऊया, व्हिडिओ करा कंटिन्यू. दुपारचे वाजले 2:30 आणि आम्हाला गेले जेवायला. त्यामुळे ते म्हणले आता थांब म्हणले 3 वाजता येतो म्हणलेत, म्हणून थांबलो इथं. तर आपण आलो MIDCच्या खाली कानडवाडी म्हणून घ्याय गाव. त्या साईडला पार्सोनाचं मोठं गुलाट गोडाऊन आहे 8-9 एकरात. आणि हे आहे एवढं गोडाऊन. हे खाली त्या गडला इकडं ही जेवढं दिसते ना हे साईडला इकडं आहे. आणि नंतर त्या साईडला आहे इथं काटा आहे. आणि आपली गाडी लावलं आहे इथं, काय विषय नाही. तुम्ही थांबली मग ते आलं का इथं आहे 9 टन आणि कुपवाड MIDC मध्ये 5 टन आहे. असं मग आपलं टोटल माल 15 टन आहे, काय विषय नाही. त्या आता ती येणार 3ला, आता वाजले 2:30. मग ते येऊन त्यांना ही व्हायला तासभर तिकडे जाते इथं व्हायला. आणि अर्धा तास हे त्यांचं बिल आहे, म्हणजे माल काय आहे काय कळतं असं येतं. मी ह्या हिशोबाने त्यांनी ही भरते माल. आणि ह्यो जो मग हाय माल ह्यो माल खोजनवाडीत आहे. आणि ते आहे 6 टन, ते आपल्या जत आहे, त्यात काय विषय नाही. तर बघूया ते आल्यावर मग आपली ही भरणार गाडी. तर हाय गाडीत मग व्हिडिओ करा कंटिन्यू. 3 वाजलेत आणि आपली गाडी आणलं आल्या पॉईंटला. तर आपला माल आहे पहिला 20-20 आलं कुठलाही हा मला काय नक्की कळत नाही. हे 1846 असं काय आहे वाटतं. ही माल आधी भरायचं. तर लावल्या गाडी पॉईंटला 9 टन आहे ही माल वाटतं. आणि असं काय आहे सगळं हाही गाडीत आहे टपाल.
हे नाही मी नाही मग का नाही मी आणलं नाही टपाल का त्या खडसोळ्याचं तो आणला नाही होता. नाही मी नाही त्याचं त्यानं आणले हां मग तिथे थांबलं होतं कसं काय पाठीमागं काय माहिती मला टपाल दे आपल्याला टपाल हे मगाचं बिल का मला टोटल मला 15 टन आहे तिथं 9 आहे त्याचं 6 वाटतं तिथे सांग हे 9 टन इथलं 9 टन भाजलंय आणि का आपण चालले आता पॉड MIDC मध्ये तर आपण 6 टन आहे जतचं तेवढं 6 टन भाजलं का मग थेट जायचं जतला चाललोय आणि रोड एक असला झालाय बाद इंचा इथं डबरी असली ही पडली ती गाडी कुठनं झालं व्हाईट रोड पडली ही काहीच नाही सगळं कंपनीमध्ये असली पडलेत आला आणि त्यात मोठमोठे घ्यायला गोष्ट विषय नाही काय आता बघू चाललोय कुप्पाडी MIDC मध्ये तर 6 टन भरून थेट जायचं जतला आता वाजले 3:30 प्रत्येक असता जाते तर गाड्या नसत्यात आणि असत्याच गाड्या मग तासभर त्या विषय आपण आलं का कुप्पाडी MIDC मध्ये नेचरला आहे तर आपला इथं आहे माल 6 टन जतचा हे चाकांच्या मागं आहे इकडं चाकण आहे आणि इकडं त्यांचं गोडाऊन ऑफिस सगळं एका जागी आहे नेचर ऑर्गनाईज काही त्यात आहे तर आत देऊया आता बिल बघा हे आपला माल आहे 6 टन काय विषय नाही हा तुम्ही इथून पळा काय इथून भेटा मग आणि बाबा गच्च पडला नाही गे होय मामा काय हा ये पण गाडी पॉईंट आणून लावल्या आणि एका हमाल म्हटले भरतो गाडी काय जत आहे नाही ते मारी आणला होता बारामती कंपनीला मकान देतो हा मकान देतो तर फायनल वाजले 4 आणि का आपली गाडी भजली बघताय या हाती आढळून येतोय हे सगळं झाले तर बांधतो पडदा आणि थेट जाव्या जतला तुम्हाला व्हिडिओ कंटिन्यू करा तर बघा संध्याकाळचे 5:30 वाजलेत मी थांबले शोरूम फाट्यावर दाखवतो तुम्हाला तिथं तर थोडा आता चहा प्यायला काय होते थोडं मूड असं फ्रेश होते ना थोडंसं कंटाळा आला तर जातो कंटाळा म्हणून ही प्यायला चहा आणि एक आपला ब्लॉग लय मोठा झाला आहे त्यामुळे म्हटलं थोडं थांबूया आणि एक आपला ब्लॉग इथं थांबतोय आणि ते काय झालं आधी व्हिडिओ केलता बाहेर त्यामुळे काय ते आवाज येण्यासारखं गाड्या घाईन हे चालल्या गाड्या त्यामुळे काय आवाज येणं व्यवस्थित त्यामुळे आत आलोय काच पॅक केल्या तुम्हाला मग सांगावली तर मग त्याला आजचा ब्लॉग इथंच थांबवतो आणि अजून सांगायचं राहिलं की सकाळी उठल्यापासून आतापर्यंत म्हणजे गाडी कुठं होत्या खाली कुठं भरत्या आणि कुठला माल येतोय काय येतोय सगळं तुम्हाला पाक सांगितले आपलं डेली रुटीन असं असते तर तुम्हाला म्हटलं सांगा तर चला आजचा ब्लॉग इथं थांबवतो भेटूया उद्याच्या नवीन आणि वेगळ्या ब्लॉगमध्ये बाय